नमस्कार मित्रांनो. मला काही लोकांचे कॉल येत आहेत मशरूमविषयी. तर त्यांना माझी एक सांगायची इच्छा आहे. तुम्हाला जर मशरूम करायचे असेल त्या अगोदर तुम्ही त्याचं गणित समजून घ्या. म्हणजे तुम्ही जर 1 किलो मशरूमचं बियाणं लावलं तर त्यापासून कमीत कमी 8 ते 10 किलो मशरूम निघायला पाहिजे. आपल्याकडे आपल्या एरियामध्ये कमीत कमी ॲव्हरेज जास्तीत जास्त जरी काढला तर 4 किलोचा ॲव्हरेज येतो. म्हणजे एका किलो बियाण्यापासून आपल्याकडे 4 किलो मशरूम निघतं. तर आजच्या कंडिशनला तुम्हाला ते बियाणं तर उपलब्ध आपल्या एरियामध्ये नाही आहे, ते आणणं आणि त्यानंतर ते वातावरण निर्मिती करणं, या अशा बऱ्याच समस्या आहेत. आणि समजून घ्या, तुम्ही केलं तर 10 किलो सुकलेलं मशरूमसाठी किंवा आपल्याला जे 1 किलोपासून 10 किलो मिळतं असं आपल्याला जे सांगितलं जातं ते सपशेल खोटं आहे. तर 10 किलो ओलं मशरूम जर सुकवलं तर 1 किलो मशरूम बनतं सुकलेलं. ओलं 10 किलो मशरूम जर जमवून सुकवलं तर 1 किलो बनतं. आणि तुम्ही ओलं विकायचं ठरलं तर मार्केट तुम्हाला शोधावं लागतं आहे. त्यासाठी या सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि तरच या क्षेत्रामध्ये उतरा. कारण 1 किलो बियाण्यापासून 10 किलो मशरूम निघायला पाहिजे, ते आपल्या एरियामध्ये निघत नाही. तुम्हाला त्यासाठी AC बसवावी लागेल. तुम्ही अगोदर विचार करा, कारण काही जणांनी अगोदरच रूम बांधून ठेवल्या, खर्च केले भरपूर प्रमाणामध्ये आणि त्यानंतर ते फेल गेले. काहीतरी कुठून तरी काहीतरी म्हणतं आपल्याला की 10 बाय 10च्या जागेत लाखो रुपयाचं उत्पन्न मिळवा. हे अनेक वर्षापासून आपण ऐकतोय, आजपर्यंत असं कुठेही झालेलं नाही आहे. मी स्वतः मशरूम क्षेत्रामध्ये कमीत कमी 20 ते 22 वर्षापासून मी आहे. अनेक वेळा मी स्वतःही मशरूम तयार केलं, बंद केलं, परत तयार केलं, परत बंद केलं. अनेक वेळे यामध्ये अनेक समस्या उद्भवतात. तर जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला AC वगैरे कन्वर्ट करावी लागेल, सगळ्या गोष्टी अवेलेबल कराव्या लागतील. मशरूमला मार्केट आहे, पण तुम्हाला तेवढा ॲव्हरेज बसू शकत नाही. कारण आर्द्रता त्या रूममध्ये जे हवा आहे, रूममधली हवेमध्ये कमीत कमी 70% पाण्याचा अंश असला पाहिजे आणि 30 ते 35% हे तापमान असलं पाहिजे. ही मशरूमची कन्व्हेनिटी म्हणजे एक आपली वातावरण निर्मिती त्या जागेमध्ये पाहिजे तुम्हाला. तर तुम्हाला यामध्ये उतरायचं असेल तर तुम्हाला पहिल्याने नुकसान सोसायचं आहे आणि मार्केट शोधायचं आहे. आपल्या भाजीपाल्याला तसं काही नाही, जिथं गेले तिथं विकला जातो भाजीपाला. तर हल्लीला काहीतरी लोके फुगे फुगवतात आणि त्यांचे व्हिडिओ व्हायरल करण्यासाठी काहीतरी ॲड देऊन काहीतरी भूलथापांना बळी पाडतात लोकांना, आणि आपणही पडतो. कारण सध्या कॉम्पिटिशनचा जमाना असल्यामुळे त्यासाठी अनेक जण काही ना काही जोड व्यवसाय करून पुढे जाण्याच्या मार्गात असतात. आणि त्यासाठी आपण त्याचा काही तपास न करता त्यामध्ये घाईगर्दीने उतरतो. त्यासाठी उतरू नका, विचारपूर्वक उतरा, कारण फसगत जास्ती होते. तर मशरूम जे बनवण्यासाठी तयारी करत असतील त्यांनी अगोदर या गोष्टीचा सखोल विचार करा, तरच उतरा. नमस्कार.